माझी प्रियाला प्रीत कळेना. That's it, sir. ओके, गुड गुड जॉब. Thank you. मला वाटतं अभिजित आजपर्यंत आपल्या कंपनीतलं हे सगळ्यात मोठं म्हणजे प्रॉमिसिंग प्रोजेक्ट हेच आहे है ना? आणि आय एम शुअर फार मोठ्या जबाबदारीने तू हे पेलशील. डोंट वरी, मी तुला एक स्मार्ट असिस्टंट सुद्धा देतोच आहे. Well, that's great. कोण आहे तो असिस्टंट? तो नाहीये, ती आहे. आय मीन युअर बेस्ट फ्रेंड अँड माय डिअर डॉटर प्रिया. प्रिया? ते बाजूचं केबिन जे तयार होतं ना ते तिच्यासाठीच बनवतो मी. पण मग तिच्या त्या वेडिंग प्लॅनिंगच्या बिझनेसचं काय झालं? व्यवसायातला फोलपणा, स्वतःचा वेडेपणा तिच्या लक्षात आला आणि तिने मला स्वतःच विचारलं की डॅड मी तुमच्या बिझनेसमध्ये लक्ष घालू का? सर, हे फारच छान झालं. आय एम ग्लॅड. फायनली तुमच्यातले सगळे डिफरन्सेस संपले. छान केलंय. शमिका, सोड ना प्लीज. तू? सॉरी, मला वाटलं. शमिका, हो ना? शमिका शमिका शमिका. कोणीतरी गर्लफ्रेंडला इतकं मिस करते की फ्रेंड्सला विसरूनच गेलं, है ना? अगं नाही, तसं नाही. आता ते मेहंदीच्या फंक्शनची सगळी तयारी आहे तर मला वाटलं. नाही आली ती अभि. मला माहित नाही पण प्रियाच्या मनात काहीतरी आहे, असं काहीतरी ज्याचा अंदाज आपला कोणालाच नाहीये. असं काहीतरी की. शमिका, तू ना खूप विचार करतेस. आता मला सांग, तू ती फुलं तोडताना पाहिलंस प्रियाला? तू विचारलंस का तिला काही की असं का केलं तिने म्हणून? नाही. मग विचार ना. हे बघ, आपल्या मनामध्ये जे काही डाऊट्स आहेत ना ते तिथल्या तिथे विचारून मोकळं व्हावं. तू काय करतेस? मी तुला मिस करतोय सोना. ये ना इकडे लवकर. ओके, येते. बाय बाय. हे बघ, तुला काही आठवत असेल तर प्लीज मला सांग. तुला तो मुलगा आठवतोय का ज्याने तुला झिडकारलं होतं प्रेमात? हे बघ, आठवलं असेल तर पहिले मला सांग. आपण त्याला अजिबात सोडणार नाही. मला माहिती आहे तुझ्या डिस्टर्ब होण्याचं कारण हेच आहे, राईट? शमिका प्लीज, मला नाही बोलायचं या विषयावर. एक काळ असा होता की तुला दुखवणाऱ्या आणि संपवणाऱ्या त्या मुलाला शोधायला मी इंडियात आले होते. तुझ्या मनस्तापाचं कारण शोधल्याशिवाय गप्प बसणार नाहीये मी. काय? कुठे? आता? म्हणजे आता बाहेर सगळेजण जमलेत, आता बाहेर कशी येऊ मी? आणि उद्या मेघनाताईंच्या मेहंदीचा कार्यक्रम आहे. बरं. अभि, तुला गजरा मळायचा होता? हा. अभि. आणि मला वाटलं तुला प्रायव्हसी हवी आहे कारण एक सांगू अभि, खरंच आपण दिवसभर जरी एकत्र नसलो ना तरी एवढे आनंदाचे क्षण पुरतात आपल्याला. आणि हेच ते क्षण आहेत जे आपल्याला खरंच खूप जवळ आणतात एकमेकाच्या, नाही?